शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 8 जणांचा समावेश। 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी। शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीत नाशिक, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही। अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश। लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून गोविंदा काम करतील, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। लक्षद्वीप लोकसभेत अजितदारांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही। चिन्हासाठी अर्ज देण्यास 1 दिवस उशीर झाल्यानं दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। 31 मार्चला मविया नेत्यांची दिल्लीत बैठक। तिढा कायम असूनही आज निवडणुकीच्या तयारीवर चर्चा। काँग्रेस नेते नाराज। काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद। जात प्रमाणपत्र अवैध ठरवत अर्ज बाद। बर्वेंचे पती श्याम बर्वे आता रामटेकमधून उमेदवार होण्याची शक्यता। मराठा समाजाची आज जालन्यात महत्त्वाची बैठक। मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत हालचाली सुरू। अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ, तर केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली। बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीला एनआयए कडून अटक। बॉम्ब ठेवणारा मुस्तफीर हुसेन मात्र अजूनही फरार। राजस्थान रॉयल्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव। रियान परागनं अवघ्या 45 चेंडूत केले 84 रन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।